पुस्तक जे आहे की नाही, ही माणसाचं जीवन बदलणारं पुस्तक आहे आणि त्याचे आम्ही एक साक्षीदार आहोत. मी झालं म्हणा, यांनी झालं म्हणा, त्यांनी झालं. का साक्षीदार आहोत माहित आहे का? ज्या वेळेस मी ही पुस्तक वाचायला चालू केलं, मी बॉटल पेनार होतो, पण ज्या दिवशी ही बायबल नावाचं ब हातात आलं त्यानंतर बाटली कधी हातातच घेतली नाही. तर कशामुळे माहित आहे का की या पुस्तकामध्ये जीवन आहे. आता लेकरावाला शाळेमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, तसं ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगल्या गोष्टी शिकवतात. कुठल्याच तुम्हाला ह्याच्यामध्ये वाईट गोष्टी ह्याच्यातल्या शिकवणार नाहीत. आता प्रश्न काय पडतंय माहित आहे का की आपण ह्याच्यातल्या चांगल्या गोष्टी किती घेतो. म्हणून हे पुस्तक शिकवणारे लोक जे आहेत, चर्च चालवते, चर्चमध्ये असतील. तुम्ही कुठल्या बी चर्चमध्ये जावा, तिथं तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की तुम्ही चोरी करा. होय, तुम्ही म्हणताव का? नाही ना? हा, त्या कुठल्या चर्चमध्ये तुम्हाला कधी माझ्यासारखं पांढरं शर्ट घातलेला पास्टर साहेब कधीच म्हणणार नाही की तुम्ही रोज बायकोला भांडण करा. नाही, ह्यांना त्याचं लग्न झालं नाही. असं कधी कुणी तुम्हाला शिकवलंय का? तुम्ही ऐकलंय का? तर मला सांगा जरूर. म्हणजे मी त्याला विचारतो समोरच्याला की बाबा असं का शिकवलंय बाबा. होय, नाही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकाला भांडण करा म्हणून शिकवतात का? जर असं जर शिकवत असेल तर मीच खोटं बोलायला. कारण ह्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती आहे का? ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी, जीवन बदलणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जीवन बदलतंय ह्याच्यामध्ये. आता कधी कधी आपल्याला काय वाटतं, असं कसं होतंय का कधी? हे बाबा तिकडं हो रे. हा, आपल्याला काय वाटतंय कधी कधी, असं होतंय का कधी की एखादं पुस्तक वाचल्यानं जीवन बदलतंय का? आता तुमच्यापैकी माय म्हणत असेल आम्हाला तर वाचायचंच नाही, कसं करा. एक अडाणी ताई होती बिहारमध्ये. अडाणी होती, तिला वाचाय विचाय काहीच येत नव्हतं. पण आम्ही बिहारमध्ये 8-9 वर्ष राहिलो. त्या ताईला आम्ही एक गोष्ट शिकवली. काय शिकवली माहिती आहे की येशू जीवन बदलतो, येशू आरोग्य देतो आणि येशू बरं करता, येशू उद्धार देते. 3च शब्द शिकवले आणि हालेलुया एवढं शिकवलं. आणि ते शेतामध्ये ती धान कापायला गेलेत, म्हणजे तांदळ जे असते ना ती, आणि बारक 3 महिन्याचं लिकरू तिथं ठेवलं आणि गेलं. आणि ती कामात एवढं गुंग झाली की आले. समजलं का? आपण नाव घ्यायचं नाही. इथं आलं नाही, तिथं येत नाहीत. कळालं का? हा, कळालं का नाही? मग बकरी आली, बरोबर आहे का? शे भुक्की घाली, बकरी आली म्हणलो का मी? हा, काय? हा, आपण नाव घ्यायचं नाही. ती घाबरून गेले. ती काय केलं आता, ती एकदम लेकराच्या एकदम जवळ आला. आता ती लेकराला चावणार. तर त्या ताईने काय केलं, तिथून आता काय बाबा लेकराला आता जोरात काय शब्द म्हणला, हालेलुया, हालेलुया शब्द म्हणला. तर ती आशाला अशीच राहिली आणि ती तिथून पाण्यातून पळत पळत जाऊन आपल्या लेकराला आधी घेतले आणि परत तोपर्यंत ती तशीच आहेत. ती म्हणले काय झालं याला? ती लेकराला गेल्यानंतर पाठीमागे जाऊन बघते तर काय, तर त्याची मुंडीशी मोडलेली होती. असंच राहिलं. कशामुळे माहितीये का? हालेलुया. म्हणून तुम्ही काम करत असताना हालेलुया म्हणायचं. काम करत असताना येशू रक्त जय म्हणायचं. काम करत असताना येशू जय म्हणायचं. बघा, तुमच्या दर दिवसामध्ये जर तुम्ही ही केलो का नाही, तुमच्या जीवनात काम होते. नाही झालं तर मला विचार, 100% काम होते. समजा तुम्हाला काही काम भेटणार झालं, येशू रक्त की जय, येशू रक्त की जय, येशू रक्त की जय म्हणायचं. जर तुम्हाला वाटायला लागलं की काहीतरी दुखायलंय, काहीतरी डोसकं दुखायलंय, ताप यायलाय, स्वतः डोसक्यावर हात ठेवायचा आणि येशू रक्त की जय, येशू रक्त की जय, येशू रक्त की जय म्हणायचं. तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणता येते तेवढ्या वेळेस. बघा तुमची ताप एकदम कमी होते का नाही. नाही झाली तर मला विचारा. पार असोत. स्तोत्र संहितेचं पुस्तक 23वा अध्याय, त्याच्यातलं पहिलं वचन आम्ही थोडा वेळ काय करू, अभ्यास करू. जास्त वचन घेणार नाही. ये सांगितले मला पुढे जायचे, तुम्ही जास्त सांगू का काही म्हणून. स्तोत्र संहिता 23 अध्याय, त्याचं पहिलं वचन आपण थोडस वाचू. ज्याच्याकडे नाही, आता राहू द्या, बायबल नसलं तरी ऐका, राहू द्या, बसा ताई, बसा,
जाऊ द्या आता. हा नाही कुठं जायचंय? बायबल नाही हे काय घ्या. हा काढलंय का? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. नीट वाचा की, उठून वाचा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, हं. मला काही उणे पडणार नाही. आता तिथं काय शब्द वापरलाय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट, मला काही उणे पडणार नाही. कधी कधी आपण ती गाणं म्हणतो ना, ती येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, म्हणा की हिरव्या कुरना. बर म्हणतो का नाही. आता दोन गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. असं काय दोन गोष्टी तिथं लिहिल्या आहेत. माझ्या जीवनामध्ये मला कमी घटी कधी पडणार नाही, तो पहिला भाग. दुसरी, ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये येशू हा माझा मेंढपाळ होईल, तेव्हा मला कुठल्याच गोष्टीची गरज कमतरता भासणार नाही. पण प्रश्न असा आहे, एक मेंढपाळाचं काम काय असतं? आम्ही सगळे गाव भागामधले असल्यामुळं आपल्या सगळ्याला माहित आहे. मेंढपाळ कशा असतात माहित आहे का? त्यांच्या मेंढपाळला तुम्ही बघितलं असाल का नाही? मेंढपाळ कशा असते की माहित आहे का? मेंढर सगळे पुढे जातात आणि ती मेंढपाळ मेंढपाळ काय करते माहित आहे का? पाठीमाग असते आणि मेंढर सगळे पुढे असतात. हा कसं बरोबर आहे? ससे बुक्की घालेन मी एकदम सगळे. मी काय म्हणलं माहित आहे का? मेंढपाळ काय करते? मेंढपाळ पाठीमाग असते आणि मेंढर सगळे पुढे असतात. बरोबर आहे का? आजूबी सगळे होय म्हणाले. किती अवघड आहे. तुमच्याकडे असे मेंढपाळ आहेत का? हे जाऊ दे बाबा, मेंढर गेले तरी गेले म्हणणार. हा तसं नसते. मेंढपाळ पुढे असते आणि सगळे मेंढर त्याच्या पाठीमाग असते. बरोबर आहे का? नसले तर आता जाऊन रानामध्ये बघा. हा आणि मला सांगा कशासाठी पुढे असते माहिती आहे का मेंढपाळ? जर समोरून काही जरी आलं, कुठलं जनावर ही ती आलं, तर सर्वात पहिलं त्याचा मुकाबला कोण केला पाहिजे? कोण केला पाहिजे? म्हणून मेंढपाळ पुढे असते. म्हणजे आपल्या मेंढराला काही होऊ नये म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी एक मेंढपाळ उभा राहतो, त्याच्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी. दुसरी गोष्ट, ही मेंढर दुसरीकडे तिसरीकडे जाऊन म्हणून त्यांना रस्ता दाखवण्यासाठी एक मेंढपाळ असतं. बरोबर आहे का? तिसरी गोष्ट, ज्या वेळेस ह्यांना काही खाऊ घालायचं असते, काही खाण्याचं असते, गवत ही ती, त्यांना देण्यासाठी देखील ती मेंढपाळ महत्वाचं असते. मेंढपाळामध्ये तीन गोष्टी असतात. किती असतात? तीन. पहिलं, तो काय करतो? जर समोर थांबतो तर आपल्या मेंढराचं रक्षण करतो. रक्षण करतो म्हणा की. दुसरी गोष्ट, त्यांना मार्ग दाखवतो. मार्ग दाखवतो. तिसरी गोष्ट, त्यांना खाऊ घालतो. खाऊ घालतो. मार्ग दाखवणारे लोक असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मार्ग म्हणजे आपल्या गावठी भाषेत वाट दाखवणारे, वाट लावणारे नाही. बरोबर आहे का? वाट लावणारे प्रत्येक मार्गात भेटतात, वाट दाखवणारे कमी भेटतात. कसं काय म्हणणं तुमचं? तुम्ही कसे आहो? आपण वाट दाखवणारे बनले पाहिजे, वाट लावणारे नाही. बरोबर आहे का? ठीक असो. पण एका मेंढपाळाकडं ज्या तीन गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट, मेंढपाळ आपल्या मेंढराचं रक्षण करतो. मग ते रक्षण करत असताना स्वतःचा प्राण गेला तरी तो मागे पुढे बघत नाही. नाहीतर एखादा कोल्हा आला तर ती पळून जाणार नाही कधी. कोल्याला त्याच्यात अंगात ताकद जरी नसेल तर कोल्याला मारणार. पण का? माझ्या मेंढराला वाचवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मेंढर इकडं तिकडं जाऊ नये म्हणून त्यांना योग्य मार्ग दाखवतो. तिसरी गोष्ट, त्यांना भूक लागल्यानंतर मेंढर समजते की ह्यांना भूक लागलेली आहे, मेंढपाळ समजतो आणि त्यांना बरोबर खाऊ घालतो. तसं पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ म्हटलेला आहे. योहान कृषी वर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानं सांगितलं, मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे, येशू ख्रिस्तानं आम्हासाठी प्रत्येकासाठी
त्या क्रूस खांबावर आपला प्राण दिला. जे मी पहिली जी खासियत तुम्हाला सांगाल तो उत्तम मेंढपाळामध्ये काय असलं पाहिजे, तो आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. येशू ख्रिस्तानं काही वर्षाखाली 33.5 वर्ष या धरतीवरती एक तुमच्या आमच्यासारखा मानवी रूपात जन्म घेऊन 3.5 वर्ष लोकांची सेवा करून 3.5 वर्षानंतर त्या क्रूस खांबावरती आपला प्राण दिला. 3 दिवस तो अधोलोकामध्ये होता. त्याच्यानंतर परमेश्वरानं त्याला 3ऱ्या दिवशी जिवंत केलं आणि आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहेत. त्याचीच आम्ही भक्ती आणि त्याचीच आम्ही प्रार्थना करणारे आहोत. बरोबर. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ म्हणण्याचं कारण असं की येशू ख्रिस्ताकडे काही शिष्य यायचे. येशू ख्रिस्ताकडे 12 शिष्य होते. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत किती महिने होते एका वर्षात? हा, तसे येशू ख्रिस्ताकडे 12 शिष्य होते. त्याच्यातल्या एका शिष्यानं त्याला धोका दिला, पण 12 शिष्य होते. या 12 शिष्याला येशूनं मार्ग दाखवला. हे 12 शिष्य कसे होते माहित आहे का? कसे होते? त्याच्यातले अर्ध्यातले अर्धे जे आहेत ती मासे पकडणारे होते, मासे. आणि तुम्हाला सांगतो 2 जाती ज्या आहेत त्यावेळेस, 2 जाती ज्या आहेत त्या पवित्र शास्त्रात, त्या 2 जातीतल्या लोकाला किंवा 2 काम करणाऱ्या लोकाला लोक जे आहेत जवळ येऊ देत नव्हते. पहिले जी मेंढपाळ आहेत का नाही, मेंढरं राखतात का नाही, त्यांना जवळ घ्यायची नाही. आणि दुसरं, जी मासे धरतात का त्यांना, त्याचं कारण बी सांगतो. मेंढपाळाला ह्याच्यासाठी जवळ घ्यायचे नाहीत की त्याचा वास येतो. दुसरं, मासे पकडणाऱ्याला का जवळ घ्यायचे नाहीत, त्यांचा बी वास येतो. म्हणून ह्या 2 काम करणाऱ्या लोकांना जवळ कोणी घेत नव्हतं. पण पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितले की येशू ख्रिस्ताचे शिष्य जे होते अर्धे कसे कोण होते? मेंढपाळ होते, सॉरी मासे पकडणारे होते. पेत्र, आंद्रयास ही मासे पकडणारे होते. आणि त्याच्यानंतर अर्धे शिष्य कसे होते? मेंढपाळ होते. म्हणजे त्यांचं काम कसं होतं माहित आहे का? ही मेंढरी, शेळी मेंढरी राखणं असं. त्याच्यानंतर अजून काही शिष्य कसे होते माहित आहे का? व्याज घेणारे होते. एकाकडून व्याज घेतात, व्याजानं पैसे देतात, व्याजानं पैसे द्यायचे आणि त्याच्याकडून व्याज घ्यायचं. असे शिष्य होते. 12 शिष्य कसे होते माहिती आहे का? वेगवेगळ्या विचाराचे होते. तसं येशू ख्रिस्तानं काही त्याच्यातले चुकीचे काम करणारे होते. एखाद्याकडून व्याज घेणं चुकीचं आहे, एखाद्याकडून व्याज घेणं चुकीचं आहे. पण येशूचे शिष्य येण्याच्या अगोदर ती करायची. पण काय झालं माहित आहे का? ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं त्यांना बोलवलं, त्यांनी काय केलं माहित आहे का? सगळे चुकीचे काम आपले सोडली. येशू ख्रिस्ताला ग्रहण करणं म्हणजे काय आहे माहिती आहे का? आम्ही काय म्हणतो, येशू ख्रिस्ताला स्वीकार करणं म्हणजे काय? काळ्याचं पांढरे हो काही कधी गोरं होणार नाही. हे रेडीमेड कलर आहे, एकदम. कलर गेला तर पैसे वापस. माझा बी हो, मी फक्त हे केलं. म्हणजे काय? येशू ख्रिस्ताला आम्ही ग्रहण केल्यानंतर आम्ही काळ्याचे गोरे होत नाही. आमचं अंतःकरण बदलतंय. आमच्या अंतःकरणामध्ये पहिलं ज्या काही आम्ही गोष्टी करत होतो का, त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी निघून जातात. आणि जर आता पुढे बोलतो, जर आम्ही येशूला ग्रहण केले, जे येशू म्हणणारे आहोत, कलिसियाला जाणारे आहोत, पवित्र शास्त्र वाचणारे आहोत, उपवास करणारे आहोत, सगळं करणारे असून जर आमचा जुना स्वभाव जर गेला नाही. जुना स्वभाव म्हणजे काय? भांडण करण्याचा स्वभाव. लेकरावाला भांडण करा म्हणून शाळेमध्ये क्लास घेतला जात नाही, बरोबर आहे का? हा, लेकरावाला अशा अशा शिव्या द्या म्हणून कोणी क्लास घेतला जात हो का? नाही, नाही ना? काय घेते तुमच्या शाळेत? हा, मग घेतले तर मला सांगा, मी येतो तिथं. तिसरी गोष्ट, लेकरावाला आई वडिलाला उलट बोला म्हणून शिकवलं जात, पण तरी बी लेकर बोलते. आहे का नाही? तुम्ही बोलताव, बोलताव का नाही? हा, तेव्हा का लिकरू हो म्हणाले, चांगला आहे. नाही, लेकरानं खरं खरं सांगतो, होय बा आम्ही उलट बोलताव. त्याच्यात काय झालंय माहिती आहे का? लेकरावाला चांगलं सांगणं हे शाळेतल्या एका शिक्षकाचं काम असते, शिक्षक ती करत असते. तसं पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही आणि आम्ही
आज प्रार्थना ऐकायला आलोय किंवा आपण बऱ्याचदा प्रार्थना ऐकलोय, देवाचं वचन ऐकलोय, देवाचे बऱ्याच वर्षापासून आपण वचन ऐकलं, तरी सुद्धा आमच्या जीवनात जर बदल नाही, बदल म्हणजे कसला बदल हो, आमचा जुना स्वभाव जर गेला नाही, तर मग आम्ही कसे आहोत माहित आहे का, आम्ही तिथंच थांबलो अजून. आमच्या जीवनातला बदल जो आहे तो आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातो. परत बोलतो, जर येशूमध्ये राहून माझ्या जीवनात जर बदल झाला तरच मला आशीर्वाद भेटतात. जर येशूमध्ये राहून जर माझ्यात जर बदल झाला नाही तर माझ्या जीवनात काय होते माहित आहे का, मला आशीर्वाद भेटणार नाही. मग आता तुम्ही म्हणसाल बदल म्हणजे काय बदल करायचा आहे आपल्या आपल्यात, कशाचा बदल करायचा आहे हो. आम्ही पहिलं ज्या काही गोष्टी चुकीच्या करत होतो त्या गोष्टी करायच्या नाही, ही बदल आहे. आम्ही पहिलं भांडण करत होतो, पहिलं मारामाऱ्या करत होतो, पहिलं आम्ही काय 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 म्हणत होतो, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करावं लागतील. हळूहळू का होणार बंद करावं लागेल. आता बघा एक उदाहरण देतो. येशू ख्रिस्तानं काय शिकवलं माहित आहे का, एकमेकावर प्रेम करा. शिकवलं का नाही, एकमेकावर काय करा, प्रेम करा म्हणून येशूनं शिकवलं. काय शिकवलं येशूनं, एकमेकावर प्रेम करा. म्हणा की एकमेकावर शिकवलं. आता शिकवल्यानंतर काय झालं, येशू ख्रिस्त क्रूसावरती आहेत, लाकडाच्या त्या क्रूसावर, आणि खालचे लोक त्याचे शिष्य होते. एका आठवड्याखाली, एका आठवड्यापूर्वी तेच लोक काय म्हणायचे, होसाना होसाना, येणाऱ्या परमेश्वराचा जय असो, एका आठवड्यापूर्वी. आणि एका आठवड्यानंतर पार्टी बदलले, हे क्रूसावर टांगा, क्रूसावर टांगा, क्रूसावर टांगा म्हणून तेच लोक आहेत. पण काय झालं माहित आहे का, येशू ख्रिस्त त्या लाकडावर आहेत, क्रूसावर, आणि सगळे लोक खाली निंदा करायलेत. येशू ख्रिस्तानं काय केलं, येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणातून प्रेम निघालं. कसं प्रेम निघालं माहित आहे का, येशू ख्रिस्तानं म्हटलंय, हे बाप्पा यांना क्षमा कर. अहो ह्याच लोकांनी क्रूसावर टांगा म्हणलं, येशू ख्रिस्त त्यांना म्हणते माफ करा. म्हणजे आमच्या जीवनात येशू सारखं आमचं जीवन असलं पाहिजे. माफ करायचं, प्रेम करायचं जीवन असलं पाहिजे, माफ करायचं जीवन असलं पाहिजे, आई वडिलाची काळजी घ्यायचं जीवन असलं पाहिजे. आता येशू ख्रिस्तानं काय केलं, त्याच्या आईची काळजी केली. काय केलं, त्याची आई मरियम तिथं होती, तर आपल्या एका शिष्याला काय सांगितलं की हे बघ, ही तुझी आई आहे, तू सांभाळ. म्हणजे येशूला काय दाखवायचं होतं, मी आता चाललोय पण माझ्या आईची काळजी घेणारं कुणीतरी पाहिजे. म्हणून काय केलं, एका शिष्याला सांगितलं. काय निघालं येशू ख्रिस्तामधून, काळजी. आम्ही काळजी घेतली पाहिजे, आम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे, आम्ही एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे. हीच गोष्ट आम्हाला शिकवते. जर वर्षानुवर्ष जर आम्ही एकमेकाची काळजी घेत नाही, एकमेकाला जर क्षमा करत नाहीत, तर मग आमच्या जीवनात आशीर्वाद बी भेटणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे माहित आहे का, आम्हाला ज्या वेळेस काही संधी भेटते का, त्यावेळेस चांगल्या गोष्टी ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आमच्या जीवनामध्ये कार्य झालं पाहिजे. म्हणून ही जी स्तोत्र संहितेचं आपण 23व्या अध्यायाचं पहिलं वचन वाचलं, त्याच्यात असं लिहिले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कोण माझा मेंढपाळ आहे? जर तुमचा मेंढपाळ जर परमेश्वर असेल तर तुम्हाला काही उणे पडणार नाही. आता प्रश्न असा आहे की तुमचा मेंढपाळ परमेश्वर आहे का? आहे का? आहे का? किती गॅरंटी आहे तुम्हाला? 100%. हा बघा, त्यांनी किती पटकन म्हणले. त्यांना ज्या लोकांचा विश्वास असा असेल की बर परमेश्वर म्हणलो मी, कोणता परमेश्वर? हा, जर तुम्हाला असा विश्वास असेल की येशू हा माझा मेंढपाळ आहे, तर 3 गोष्टी सुरुवातीला सांगितलेल्या भेटणार तुम्हाला. पहिलं, तुमचं संरक्षण किंवा रक्षण परमेश्वर करणार. दुसरं, तुम्हाला व्यवस्थित वाट दाखवणार. आणि तिसरं, तुमच्या जीवनात ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील परमेश्वर तुम्हाला देणार. म्हणून
जर परमेश्वर माझा मेंढपाळ बनतो तर मला कुठल्याच गोष्टीची उणे पडणार नाही. उणे म्हणजे कमी कुठल्याच गोष्टीची पडणार नाही. एक खरी साक्ष तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये एक सेवक आले होते मुंबईमध्ये, आणि त्या सेवकांना सांगितलंच नाही की आम्ही एका ताईच्या घरी जातो म्हणून. आणि त्याच्यासोबत किती लोक होते? 7-8 लोक आले होते. ते 7-8 लोक, त्याच्यानंतर काय त्यांच्या घरचे काही लोक, आणि त्यांनी काय केलं माहित आहे का? थोडाच भात बनवला होता. आणि लोक किती झाले? 25. तर त्या ताईनं काय केलं माहित आहे का? एवढा जी भात बनलाय का त्याच्यावर प्रार्थना केली, काय म्हणलं की येशू माझा मेंढपाळ आहे आणि मला माहित आहे मला काही उणे पडणार नाही. एवढा जी भात आहे का, एवढे जी लोक आहेत का तेवढ्याला पुरत. लोक किती? 25. आम्ही बी होतो त्याच्यामध्ये, मी बी खायला होतो, म्हणजे मी बी होतो तिथं. तर काय झालं माहित आहे का? एवढे 25 लोक खाऊन भात उरला. आणि त्या ताईने काय केलं, मला घेऊन गेले किचन मध्ये आणि मला काय म्हणले, पास्टर असं मी प्रार्थना केली होती, तर हो का भात खरोखरच शिल्लक होता. आता प्रश्न पडला, तुम्ही म्हणताल काही लोक खाल्ले नाही, खाणारे लोक लय होते, सगळे सटक्याचे सटके होते. एक जण तर असं होतं, भात खाऊच लागले, किती दिवस दिले नाही. तुम्ही म्हणताल कोणी खाल्लं नसेल, तर तुम्हाला सांगतो बघून बी काही मोठं नव्हतं, नाही मोठं तेवढं होतं बघून. मला काय सांगायचं, त्या ताईनं विश्वासात, तुम्ही बी काम करत असताना काय करायचं, तुम्हाला जर वाटलं घरामध्ये जर कमी जेवण वाटायले, तर एक गोष्ट म्हणायची, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमच्या सासरवाडीत एक गोष्ट होती, सासरवाडी म्हणजे मलाड. काय होत्या गोष्ट माहित आहे का? आमचे मेहुणे परमेश पास्टर म्हणजे जाडे आहेत, त्यांनी काय करतात माहित हो, त्याच्यात यायले म्हणाले ते हो. तर त्यांची एक वैशिष्ट्य आहे आमच्या सासरवाडीत. काय करतात माहित आहे का? महिन्याला काही राशन वगैरे आणलं का नाही, त्यांनी काय करतात हॉलमध्ये ठेवतात. तुम्ही होतो की त्यावेळेस? हा. आणि काय करतात माहित आहे का? डायरेक्ट किचन मध्ये ठेवत नाहीत. तर त्यांनी त्यांची पत्नी काय करणार माहित आहे का? प्रार्थना करणार आणि मग ती राशन किचन मध्ये ठेवणार. काय होते माहित आहे का? असे केल्यानं तुमचं राशन जल्दी संपणार नाही. मी तुम्हाला शब्द देऊन जातो, तुम्ही असे करून बघा. तुमच्याकडे तांदूळ आले, तुमच्याकडे गहू जर आणले, तुम्ही भाजी जर आणलो, तर त्याच्यावर काय म्हणा, येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मग थोडीशी डाळ राहू द्या, तुमची सगळे खातील. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल, आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही बायका आहेत म्हणून, तुम्ही डाळ टाकत असताना म्हणा, परमेश्वर माझा येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तुमचा नवरा त्या डाळीमध्ये मीठ जरी नसेल तर गपचूप खाईल आणि तुम्हाला म्हण आज डाळ काय चांगली झाली आहे असं म्हणत नाही. म्हणलं तर मला विचार, हिंदला म्हणता यांचं लग्नच नाही झालं. तुम्ही काय करा माहित आहे का? असं करून बघा, आणि असं करून बघितल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये बघा, घरामध्ये असं होत नाही. कधी कधी काय होते, आम्ही बिहारमध्ये सेवकाई करत असताना एका महिन्यामध्ये आम्ही काय करायचं, साबण, तेल, कोलगेट ही सगळं घ्यायचं. आणि घेतल्यानंतर माझ्यासोबत 2 रूममेट राहायचे. त्यांनी काय करायचे, त्यांचे कोलगेट ही ती कोलगेट दर दिवसा घासता आपण, तेल लावायचे, त्यांचे 15 दिवसात संपायचे. माझ्याकडे ती बजाज आमंड ड्रॉप तेल राहायचं, 6-6, 8-8 महिने चालायचे. एकानं त्या विचारलं मला, अरे अण्णा तुम्ही काय करता? म्हणलं ही 8 महिने चालू आले. त्याला म्हणलं माझ्याकडे एक सुपर नॅचरल हिरो आहे. त्यांनी म्हणलं कोण? मी म्हणलं येशू माझ्याकडे सुपर नॅचरल हिरो आहे. आम्ही आणलं की त्याची प्रार्थना करतो. रोज आंघोळ करायला साबण तर लावावं लागेलच का नाही ताई? तुम्ही म्हणताल साबण लावत नाही, साबण दररोज लावायचं तरी सुद्धा साबण संपायची नाही. कशामुळं? तुम्ही करून बघा, पुढच्या वेळेस मला सांगा. जर तुमच्याकडे पैसे आले, समजा कामाचे पैसे आले, 100 रुपये आले, 200 रुपये आले, किती काम, ती पैसे आल्या पैशावर काय करा, सुरुवातीला येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही ही म्हणून बघा. आणि ज्या ज्या लोकांनी असं केलेलं आहे का, त्यांच्या जीवनात पैसे चलत राहणार, त्यांना पैसे भेटत राहणार. काही वर्षापूर्वी मी ज्यावेळेस नवीन विश्वासूला आलो का नाही, नवीन विश्वासामध्ये,
तर ज्या चर्चमध्ये जायचं का माझ्याकडे पैसे नसायचे ते दानपात्रात टाकाय. तुम्ही तसं करायचं नाही. मी आता सांगायला काय करायचं माहित आहे का, ती दानपात्र यायचं ना, पैसे नसायचे, उगाच काय खिशात हात घालायचे आणि असं करायचं. काय बी नाही बरं याच्यावर, उगाच खडीनच असं करायचं. आणि ते आलं का काय करायचं, ती दानपात्रात त्याच्यातलीच एक नोट उचलायची त्याच्यात टाकायची. तुम्ही असं करू नका. म्हणजे त्या दानपात्रातलीच गपचूप नोट उचलायची त्याच्यात टाकायची. मनात काय वाटायचं की माझ्याकडे कसं काय नाही. त्यावेळेस म्हणलं देवाला, देवा काही हो, तुझ्या दानपात्रात टाकायला माझ्याकडं काही ना काही असलं पाहिजे. आज माझे पाकिट कधीच खाली नसते, आज बी नाही. बघायचं का बघा का, तर मी त्यावेळेस एक म्हणलं की येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. आज काही कमी पडत नाही. तुम्हाला बी असं होईल ज्यावेळेस मी तुमची पगार येईल, लाडक्या बहीण योजनेचे पैसे गपचूप येतील. लाडक्या बहीण योजनेचे गपचूप, तुम्ही विचारा की मला गपचूप म्हणजे का, नवऱ्याला सांगतच नाही तो आले की नाही, कुठं आलेत पैसे, कुठं आलेत असं म्हणतात, म्हणून म्हणलं गपचूप. तुमचा काही विषय नाही. हा, गपचूप आलेले पैसे बी काय करा माहित आहे का तुम्ही, हा हा काय म्हणले की मला कळालं. ओके चलू द्या. हा, त्याच्यात फक्त माझाच आवाज येते, बाकी येणार नाही आवाज. हा, तर हे असे गपचूप गपचूप पैसे, परत घरामध्ये बायका पैसे चुरचुरू ठेवतात. कसं, नवऱ्याच्या शर्टामध्ये खिशात हे पैसे त्याच्यात कुठून होते असे म्हणतात. ती चोरलेले पैसे कशात, तांदळात पिठामध्ये असे ठेवलेले राहतात का, ती बी पैसे काय करा. नाही असं म्हणणं बरं मी की तुम्ही नवऱ्याच्या खिशातून पैसे घेऊ नका करून, तुमचा हक्क आहे, ती जन्मसिद्ध हक्क आहे नवऱ्याच्या खिशातले पैसे घ्यायचे, एकदम तुमचा हक्क आहे, एकदम जन्मसिद्ध हक्क आहे. त्याची पॅन्टीचे खिशे तुटूची तर पैसे घ्या, ते तुमचा हक्क आहे, बरोबर आहे का. हा, तुमचा हक्क आहे ती, त्याच्यामुळे तुम्ही घेतलं तर चालतंय असं. पण ही पैसे आल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराकडे ती पैशाला बघता, म्हणता की तेव्हा माझा मेंढपाळ तू आहेस, तू असल्यास मला काही उणे पडणार नाही. ही जर तुम्ही म्हणचाल तर बघा, तुम्हाला पैसे ती खर्च होणार नाही, खर्च होणारच नाही. तुम्हाला वाटेल खर्च करावं, पण ती खर्च होणार नाही. म्हणून या बायबलमध्ये आपण दोन गोष्टी बघत होतो. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. तर उणे शब्द लिहिले, उणे म्हणजे कमी. तुमच्या घरामध्ये राशन भरपूर राहील, तुमच्या घरामध्ये भांडणं कधी होणार नाहीत, तुमच्या घरामध्ये मायबापाचं चांगलं राहील. सगळ्या गोष्टी कधी चांगल्या होत्या ज्यावेळेस तुमच्याकडे तुमचा मेंढपाळ असेल. आपण वचन बघू, 2-4 केवळ 4 वचन बघणार आहोत. हा, स्तोत्र संहिता 84:11 काढा. कुणाकडे बायबल नसेल हरकत नाही, मुक्यावानी गपचिप बसा आणि कान उघडे ठेवून फक्त ऐका. तुम्ही आम्हाला मुके म्हणालेत का, पण तुम्हाला थोडीच वाचायचं. ह्या वाचावं सर, 84:11 ऐका, जोरात वाच. परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. पुढं, जे सात्विकपणे हा. चालतात हा. त्यांना उत्तम ते गेल्या वाचून तो राहणार नाही. थांबा, ए बाई राहू दे आता. तिथं असं लिहिलंय 84:11 मध्ये, ती जे सात्विकतेने चालतात उभा राहावा. हा, ते 7 आता ऐका, जोरात वाचा. जे सात्विकपणे चालतात हा. त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. इथे काय लिहिले माहित आहे का, 84 स्तोत्र संहिता 84:11. तिथं काय लिहिले, जे सात्विकतेने चालतात त्यांना तो उत्तम दिल्या वाचून राहत नाही. म्हणजे सात्विकतेनं चालणं म्हणजे काय माहित आहे का, परमेश्वरासोबतचे जे काही नियम आहेत त्याच्यानुसार आपलं जीवन जगणं, त्याला म्हणते सात्विकतेनं. जे लोक सात्विकतेनं चालतात ना, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. आणि असं लिहिलंय, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि 34:10 वाचावं सर, 34:10 स्तोत्र 34:10.
34:10. तरुण सिंहासी वान पडेल तिथं असं लिहिले, तरुण सिंहास वान पडेल, व त्याची उपासमार होते. त्याची उपासमार देखील होईल. पण परमेश्वराला शरण जाणार पण परमेश्वराला शरण जाणारे, कोणत्याही चांगल्या गोष्टी वस्तूंची वान पडत नाही. जे परमेश्वराला शरण जातात त्यांना कुठल्याही चांगल्या वस्तूची उणीव कधी पडणार नाही. म्हणजे तुम्ही आणि आम्ही परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही आणि आम्ही परमेश्वराला शरण जातो, आम्हाला कुठल्या चांगल्या वस्तू उणे पडणार नाही, कधीच पडणार नाही. म्हणून आम्हाला काय करायचे माहित आहे का, की परमेश्वर हा माझा मेंढपाळ बनला पाहिजे आणि त्यावेळेस आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे येतात आणि त्या परमेश्वराला आम्ही शरण गेलं पाहिजे. जे लोक शरण जातात त्या लोकाला कुठल्याच गोष्टीची उणी पडणार नाही. बघा, तुम्ही घरामध्ये करून बघा, तुमच्याकडं जे काही राशन येईल का त्या राशनवर प्रार्थना करायला शिका. त्या राशनला काय म्हणा माहिती आहे का, की देवा ही तू दिलेला आहेस, ही तुझ्या हातामध्ये आम्ही देत आहोत, त्याच्यामध्ये तू वाढ कर, ऑटोमॅटिक वाढ होईल. तुम्हाला सगळ्याला माहिती असेल, 5 मासे आणि 2 भाकरीच्या वती 2 भाकरी म्हणून येशू ख्रिस्तानं किती लोकाला खाऊ घातले? 5,000. किती लोकाला खाऊ घातलं ताई? 5,000 जास्त. हा, शे बुक्की घालू का तुम्हाला मी? सगळे झोपायले, तुम्ही बी झोपायला. मी काय म्हणलो? 5 मासे आणि 2 भाकरी म्हणलो. शे घालू बुक्की? हा, त्याच्यात येऊ याला घालतो बुक्की. म्हणजे तुम्ही सगळे व्यवस्थित ऐकणार, बरोबर? तुम्ही बी ऐकणार. कुठं आहेत? मी काय म्हणलं? किती भाकरी होत्या? किती म्हणा काहीतरी? 5 भाकरी. 5 भाकरी. मासे किती? 2 मासे. हा, येशू ख्रिस्ताना असं लिहिले 5,000 पुरती. तुमचा आवाज जाणार नाही, फक्त माझा जाते, काळजी करू नका. तुम्ही काही बोललो तरी तिथं माहिती आहे. 5,000 पुरुषांना खाऊ घातलं. आता तिथं झालं काय तुम्हाला सांगतो. काय झालं होतं माहित आहे का? ज्यावेळेस ती पोरगा आलं आणि त्यानं काय केलं, बाबा येशू हो काही आमच्याकडे 5 भाकरी आहेत, कागद द्यावं, फाडणार आहो मी. ए बाळा, कागद आणणार एक हाय का? फाडा की ताई कागद. बघायला तुम्ही नोटा फाडल्यावर एका लेकरानं फाडलं मी. हा, उभा राहा तुम्ही. किती भाकरी होत्या? 5 म्हणा की. मासे किती होते? 2. हो का, दर आहे. एक पोरग तिथं होतं, त्यानं काय केलं माहित आहे का? 5 भाकरी आणि 2 मासे येशूकडे आणून दिले. आणा थोड्या वेळासाठी तुम्ही पोरग हा, आणि आणून दिल्यानंतर काय केलं, तिथं असं लिहिले, त्या 4 सुसमाचार मध्ये ही आहे, योहान कृषी वर्तमानामध्ये आले. येशू ख्रिस्तानं काय केलं माहिती आहे का? ती भाकरी घेतल्या, मासे घेतले आणि काय केलं, देवाला धन्यवाद देऊन काय केले, मोडली असं लिहिले. आणि सगळ्याला काय केले, सगळे बसारे, सगळे लोक बसलेत. काय म्हणते त्याला? हा, जेवायला बसले, सगळे बसलेत. हा, पंक्तीनं. हो, पंक्तीनं बसलेत. त्या लोकाला काय वाटायला माहित आहे का? लय जेवण आहे. शिष्य लोकाला काय वाटायला, अरे 5 भाकरी एवढ्या लोकांना. आता मला सांग, 5 भाकरी किती लोक खातील ग माय? हा, 5 भाकरी ह्यांच्यासारखं तरी एकटच खाईल 5 भाकरी. बरोबर आहे का? बर, नाही म्हणाले. 5 भाकरी समजा 2 माणसं खातील, माझ्यासारखे 3 वेळेस खाईल. बर, जर वाढणारी सुगरण, म्हणजे म्हणतात की सुगरण लय आहे, वाढणारी सुगरण बाई जर कंजूस असेल, लय कंजूस आहे, तर ती काय करेल माहित आहे का? 5 भाकरी किती लोकांना देईल? 5 माणसाला, एकेकाला एक. बरोबर आहे का? आजूक कंजूस आहे वाढणारी, तिने काय करेल माहित आहे का? 10 लोकांना, म्हणजे अर्धी 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 देईल. बरोबर आहे का? 5 भाकरी 10 लोकांना होतील, अजून अर्धी अर्धी करा, 15 लोकांना, 20, जास्तीत जास्त 20 लोक खातील समजा, अर्धा अर्ध थोडं थोडं. पण 5,000 लोक आहेत, 5च भाकरी आहेत, 2च मासे आहेत.
येशूनं काय केलं तुम्हाला सांगतो मी. येशूनं काय केलं, ती भाकरी घेतल्या. भाकरी घेतल्यानंतर काय केलं, धन्यवाद दिला. आणि ही जी भाकरी जी होत्या, जी 5 लोकांना पुरणाऱ्या होत्या किंवा 10 लोकांना पुरणाऱ्या होत्या किंवा 15 लोकांना पुरणाऱ्या होत्या, त्या भाकरीची जी सीमा होती, सीमा म्हणजे 15 लोकाला 10 लोकाला, ती जी सीमा जी आहे ती येशू ख्रिस्तानं तोडली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त कुठल्या गोष्टीची सीमा तोडतो का, तर ती गोष्ट अनलिमिटेड होते. परत सांग, तुम्हाला कळालं नाही. ज्या गोष्टीची सीमा, ज्या गोष्टीची सीमा जी असते येशू ख्रिस्त तोडतो, ती गोष्ट असीमित होते. म्हणजे जी भाकर 5 लोकांना खाण्यापुरती होती किंवा 10 लोकांना खाण्यापुरती तिचं कॅपॅसिटी होती, त्याची कॅपॅसिटी येशू ख्रिस्तानं तोडली. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या आशीर्वादाची कॅपॅसिटी जी आहे ती सुद्धा येशू ख्रिस्त तोडण्यास समर्थ आहे. आमेन. मग आता तुम्ही कसले का आशीर्वाद म्हणणार? आमच्या घरामध्ये अन्नधान्याचा आशीर्वाद किंवा आमच्याकडे पैसे असले पाहिजे, आमच्याकडे काम धंदा असला पाहिजे. तुम्हाला माहिती नाही, काही लोकांच्या हाताला काम आहे, काम आहे त्यांच्या धराई, तुमची काम आहे, राब राब काम करत आहेत. आणि घरी आल्यानंतर पैसे गायब. पैसे आलेले कसे चाललेत कळत नाही. आणि घरात आज पैसे आले, 2 दिवसानंतर परत पैसे. आता तर नवीन निघाले, ते बचत गटातून पैसे घ्या आणि ते बचत गटाचे पैसे घ्या आणि दर आठवड्याला बोंब मारा. हो द्या की थोडे पैसे, हे बचत गटाचा हप्ता आहे. घेतलेले पैसे तुम्ही घेतला नाही, तुम्हाला भेटणारच नाही की ती बचत गट बायकाचं ते आहे का? तुम्ही हो म्हणला तुम्हाला. मला काय सांगायचे, तुमच्या जीवनातल्या आशीर्वादाची जी सीमा येशू ख्रिस्तानं तोडली का नाही, तुमच्या जीवनात अनलिमिटेड आशीर्वाद होईल. मोबाईल मध्ये आता काय झाले माहिती आहे का, 299चा रिचार्ज केला की अनलिमिटेड, बोला की अनलिमिटेड कॉलिंग आहे. म्हणजे किती बी बोला, कान दुखू जितोर आणि माणसा हो जितोर, त्याला अनलिमिटेड म्हणतात. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्याकडला लिमिटेड आशीर्वाद जे आहे का, थोडा आशीर्वाद जे आहे, येशूकडे जर तुम्ही घेऊन आलो, तुमच्या जीवनामध्ये अनलिमिटेड असा आशीर्वाद परमेश्वर 100% देणार. कारण तो आमचा मेंढपाळ आहे. उत्तराखंड मध्ये असा मिझोराम एक राज्य आहे, मिझोराम. त्या मिझोराम मध्ये एकदम काही लोक आहेत, जास्त लोक नाही, जास्त लोकसंख्या नाही. मिझोराम मध्ये काही चर्चेस आहेत. त्या मिझोराम मध्ये काय होते माहिती आहे का, त्या मिझोराम मध्ये तांदूळ जास्त पिकते, तांदळाचं उत्पन्न. तिथले लोक काय करतात माहिती आहे का, आमच्या घरात 10 किलो तांदूळ आले, हे काय करतात, एक असे 2 मुठ्ठी घेतात. यांच्यासारखी जर बाई दानशूर असं तर तिने काय करणार, 10 किलोतले 5 किलो तांदूळ बाजूला काढणार. तिथं नियम आहे, 20 किलो तांदूळ आले तर 10 किलो काढणार. सोमवारपासून शनिवारपर्यंत तांदूळ जेवढे काही येतील तेवढे अर्धे अर्धे काढतात. आणि रविवारी काय करतात, जमलेले सगळे तांदूळ ज्या चर्चमध्ये जातात त्या चर्चला देतात. आणि काय म्हणतात, साहेब पाळक साहेब ही काय करा, ही तांदूळ ही राहू द्या तुमच्याकडे. आपल्या चर्चमध्ये काही जर कार्यक्रम राहिला, ह्याचं काय करा, भात बनवा. कार्यक्रम नसल तर काय करा साहेब माहित आहे का, तसं आता ह्या ताई दिल्या, त्या ताई द्यायल्यात, सगळ्या मिळून दिल्यात, एवढे मोठे तांदूळ झाले का. तर काही लोक काय म्हणतात, पाळक साहेब ही तांदूळ आहेत, ही विका, ही बाहेर विका. त्याच्याकडून जी काय पैसे येतात का, ती पैसे घ्या. आणि त्या मिझोराम राज्यामध्ये जी गरीब सेवक आहेत, गरीब सेवक म्हणजे माझ्यासारखी, एकदम माझ्या चेहऱ्याला बघा, जी गरीब येशूचं काम करतात का, त्या लोकाला पैसे देतात. कशामुळे माहित आहे का, त्यांच्याकडे भरपूर असे नाही, त्यांची घरं बघा तुम्ही, युट्यूबवर बघा, मिझोराम राज्यातील लोकांची घरं असं टाका. अहो ही तर लय भारी झालं, ती ताडपत्री लावून घरं असतात. पण त्यांना एक माहिती आहे, काय, देवाच्या कार्यासाठी आम्ही हातभार लावलो की आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची, त्या मिझोराम राज्यातून दरवर्षी
120 122 सेवक लोक जे मिझोराम सोडून बाहेर कामाला जातात का, त्यांचं घर त्यांना ह्यांनी पैसे देतात. कोण? त्यांची चर्च. सुरुवात कशातून? एक थोड्या तांदूळ बाजूला काढून. कारण त्यांना एक माहिती आहे की परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे तर मला कुठल्या गोष्टीची उणे पडणार नाही. 2 वचन वाचून आपण संपूया. सगळ्याला भुका लागल्यात. मी 2 वचन वाचून संपवतो. तुम्हाला भूक लागली नाही का? तरी पण तुम्ही हो म्हणायच पाहिजे होतं. दिवलं तुम्हाला अनुवाद 2:7. अनुवादाचं पुस्तक 2 अध्याय 7वं वचन. मत्ते 6 अध्याय 32 वचन. ताई तुम्ही एकदा तर वाचा. बायबलच घेऊन बसला हो तुम्ही. लिहावायला बी पण काय वाचना, किती अवघड वाटायला मला. हा, मत्ते तुम्ही काढा ताई. मत्ते 6:32. हा, मत्तेचं पुस्तक रात्र होते. अनुवाद थांबा ऐका. अनुवाद 2:7 वाचूया. हा, कारण हा. तुझा देव परमेश्वर याने हा, तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले तुझ्या हातच्या सर्व कामाला. कसल्या कामाला? सर्व कामाला. लक्ष द्या, सर्व कामाला म्हणजे तुमच्या हातात जी काही काम येईल त्या सगळ्या कामाला. हा, काय? या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. आज ही 40 वर्ष तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तुला कशाचीही वाण पडली नाही. बघा तुम्हाला सांगतो, इस्रायल लोक 40 वर्ष त्या जंगलामध्ये फिरत होते. 40 वर्ष. 40 वर्षात काय काय झालं तुम्हाला सांगतो. त्यांना भूक लागली की वरून काय पडायचं माहिती आहे का? ती मन्ना पडायचा. दुसरी गोष्ट काय व्हायचं माहिती आहे का? 40 वर्ष ते ज्या अरण्यामध्ये चालले, ज्या अरण्यामध्ये ती गेले, असं लिहिलेलं आहे त्यांचे पायातील जोडे फाटले नाहीत. 40 वर्ष त्यांचे कपडे फाटले नाहीत. त्यांचे कपडे कसे होते माहिती आहे का? इस्त्री केल्यावर. 40 वर्ष. कारण का? परमेश्वर त्यांना दाखवत होता की तुमचा देव परमेश्वर मी आहे. जो कोणी मला शरण जाईल त्याला कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आणखीन एक गोष्ट, मत्ते 6:32 काढलंय, हिरोनं काढलंय एकदम. 6:32. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड हा. राष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती परमेश्वराला आहे. मग काय केलं पाहिजे माहिती आहे का? आपण देवा आम्हाला ही दे, देवा आम्हाला ती दे, देवा आम्हाला ही दे, देवा आम्हाला काय आंब्याचं लोणचं दे, देवा आम्हाला तांदूळ दे, देवा आम्हाला गहू दे, असं म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का? हा, नाही का? होय म्हणा, नाही म्हणा की. आम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची गरज पूर्ण करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? त्या गरजा ज्या आहेत परमेश्वर पूर्ण करणारा प्रभू आहे. म्हणून आज शेवटी एकच म्हणूया आपण, स्तोत्रसंहिता 23:1. आपण म्हणूया काय यांच्या पाठीमाग? स्तोत्रसंहिता 23:1 काय लिहिलं होतं त्याच्यात? म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ. थांबा सगळे म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. अजून एकदा म्हणावं का आपण? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. आता एकच वाक्य बोलतो आणि संपवतो, वेळ संपली. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे तर तुम्हाला कुठल्याही चांगल्या वस्तूची उणे पडणार नाही. म्हणून त्या मिझोरामचं जसं उदाहरण दिलो तसं तुमचं जीवन असलं पाहिजे. परमेश्वराला आपला मेंढपाळ बनवलं आणि त्याच्यासाठी काम करणं. प्रार्थना करू आपण, डोळे बंद करू आपण सगळेजण, प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू. त्या बसलेल्या प्रत्येक बहिणीसाठी, प्रत्येक भावासाठी, विशेष या घरासाठी आभार आणि उपकार मानतो. या घरानं प्रभूजी तुझ्या कामासाठी जागा दिली त्या बदल्यात आम्ही आभार मानतो. या घरामधल्या
प्रत्येक लहान थोरांवरती तुझा आशीर्वाद दे प्रभूजी. विशेष इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीच्या जीवनात तुझा आशीर्वाद दे. तू त्यांचा मेंढपाळ व्हावा. येशूच्या नावामध्ये त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जात. तू त्यांना सहाय्य कर आणि मदत कर. बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात तुझा आशीर्वाद आणि अनुग्रह दे. धन्यवाद देतो प्रभू. सहायता कर आणि मदत. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. म्हणूया आमेन.